लग्नाला 7 वर्ष होऊन मग विवाहितेने 2 मुलांच्यासह आत्महत्या का केली? माहेर सोडून सासरी येणारी सून म्हणजे जणू लक्ष्मीच. तिच्याशिवाय घराला घर पण नाही. लग्नासाठी यातायात करणारा पुरुष लग्न झाले की मात्र पत्नीला त्रास देतो. मुलांच्या लग्नासाठी तडपडणारे व हातपाय जोडणारे आई बापही सुनेचा छळ करण्यामध्ये मागे नसतात. याचा परिणाम म्हणजे कितीतरी विवाहितांनी आपले जीवनच संपवले आहे. आजही कितीतरी विवाहिता त्रासाला कंटाळून आत्महत्येचा विचार करत आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये तर लग्नाला 7 वर्षे झाल्यानंतरही तिचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून तिने 2 लहान मुलांसह विहिरीमध्ये उडी मारून जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एंदिहट्टे गावच्या नाना सूर्यवंशी यांची गायत्री ही कन्या. तिच्यासाठी तिच्या पालकांकडून वधू संशोधन सुरू असल्याची माहिती मिळाली आणि धुळे तालुक्यातील निकुंबे गावचे चतुरशंकर पाटील आणि त्यांची पत्नी वेणुबाई चतुर पाटील हे दोघे इतर नातेवाईकांच्या सोबत गायत्रीला पाहायला एंदिहट्टे गावामध्ये आले होते. गायत्री सर्वसामान्य कुटुंबातील होते, पण नाकी डोळी सुरेख आणि बोलायला लागवी होते. तिच्या वागण्या बोलण्यावरून चतुर आणि वेणुबाई पाटील यांना गायत्री पसंत पडली होते. तसेच त्यांनी गायत्रीच्या आई वडिलांना कळवले होते. पण ज्याच्याशी लग्न करायचे होते त्या आनंदा पाटील याने गायत्रीला पाहिले नसल्यामुळे आनंदाने तिला पाहिल्यानंतर आणि त्याने पसंत केल्यावर पुढील बोलणी होणार होती. एकूणच काय, वराच्या मातापित्यांना गायत्री सून म्हणून पसंत होते. वराची पसंती होणेच बाकी होते. आपल्या आईवडिलांना मुलगी पसंत आहे म्हटल्यावर स्वतः आनंदा पाटील आपल्या काही मित्रांसह नातेवाईकांच्या सोबत गायत्रीला पाहायला इंदिहट्टी या गावातील घरी आला. पाहण्याच्या कार्यक्रमावेळी आनंदा पाटील आणि त्याच्याबरोबर आलेल्या त्याच्या सोबत्यांनी गायत्रीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारलेल्या प्रश्नांनी ती नाराज झालेली होती. असला संशय आणि कोणत्या मनाचा नवरा तिला अभिप्रेत नसल्यामुळे आनंदा पाटील आणि त्याच्या आई वडिलांनी तिला पसंती दिली असली तरी गायत्रीला आनंदा पसंत नव्हता. तसे तिने आई वडिलांना सांगितले होते. तसे तिचे आई वडीलही या स्थळाबाबत आग्रही नव्हते. इकडे आनंदा पाटील आणि त्याच्या आई वडिलांनी गायत्रीचा होकार गृहीत धरून आपल्या नात्या गोत्यात सर्वत्र मुलगी पसंत आहे असा प्रचार करून टाकला होता. त्यामुळे लग्न करायचे तर गायत्रीशीच म्हणून आनंदासह त्याचे वडील गायत्रीच्या आई वडिलांच्याकडे आग्रह करू लागले. त्यासाठी सतत पाठपुरावा करू लागल्याने आई वडिलांनी गायत्रीला समजावण्याचा प्रयत्न केला. मुलीचं लग्न ही आई वडिलांची मोठी जबाबदारी असते. स्थळ स्वतःहून आले होते आणि ते त्याबाबत आग्रही असल्याने आपण होकार द्यावा असे आम्हाला वाटते असे गायत्रीचे आई वडील तिला सांगत असत. आपल्या अट्टहासामुळे आपले आई वडील नाराज व्हायला नकोत, त्यांचा हिरमोड व्हायला नको. आपल्या लग्नामुळे त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल असा विचार करून स्वतःच्या नकाराचा निर्णय बदलत गायत्रीने आनंदा पाटील याच्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला. तिचा होकार मिळताच तो निर्णय आनंदा पाटील यांच्या आई वडिलांना सांगितला. गायत्रीचा होकार मिळताच दोन्ही घरामध्ये लग्नाची तयारी सुरू झाली. गायत्रीच्या माहेरच्या लोकांच्याकडून आणि आनंदा पाटील यांच्या कुटुंबियांकडून ठरल्याप्रमाणे आनंदा पाटील याच्या गावी म्हणजे निकुंबे येथे दिनांक 29 मार्च 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर त्या दोघांना 2 अपत्यही झाले. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा दुर्गेश्वर 5 वर्षाचा तर मुलगी दुर्गेश्वरी 3 वर्षांची आहेत. तसे पाहिले तर आनंदा विवाहासाठी गायत्रीला पाहण्यासाठी आला असता त्याच्या वागण्या बोलण्यावर गायत्री नाराज झाली होती. तसे तिने आई वडिलांनाही सांगितले असल्यामुळे विवाहाची बोलणी लांबणीवर पडली होती. या कारणास्तव आनंदाच्या मनामध्ये तसेच त्याच्या आई वडिलांच्या मनात गायत्रीबाबत अडी निर्माण झाली होते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ते या ना त्या कारणावरून
व विविध प्रकारे गायत्रीला मनस्ताप देत होते. लग्नाला 7 वर्षे झाली तरी हा छळवाद काही कमी होत नव्हता. गायत्री तो मुकाट्याने सहन करत होते, पण हा छळवाद सहन होत नसल्याने 6 महिन्यापूर्वी तिने आपल्या माहेरी येऊन आपले मन मोकळे केले. आपला नवरा सासू सासरे कसा छळवाद करतात हे तिने सांगितले होते. आपल्या मुलीला होणारा सासूरवास छळवाद ऐकून गायत्रीचे आई वडील दुःखी झाले. गायत्री आपणास सांगत होते तेव्हा आपण तिचे ऐकले नाही, याचा गायत्रीच्या आई वडिलांना पश्चाताप होत होता. आता पश्चाताप करून उपयोगच नव्हतं, कारण गायत्रीच्या लग्नाला आता 7 वर्षे झाली होते. तिला 2 मुलेही झाली होते. माहेरी आलेली गायत्री सासरी जाण्यास इच्छुक नव्हते, पण तसं करणंही गायत्रीच्या आई वडिलांना रुचणारं नव्हतं. त्यांनी मध्यस्थाच्या माध्यमातून गायत्रीच्या पतीची सासू सासऱ्यांची समजूत काढली. गायत्रीची चूक पदरात घ्या असे म्हणत आई वडिलांनी आनंद पाटील याच्यासह त्याच्या आई वडिलांची क्षमायाचना करत गायत्रीची समजूत काढत तिला तिच्या सासरी रवाना केले. गायत्री सासरी परतल्यानंतर काही दिवस सासरचं वातावरण शांत होतं, पण 3-4 महिन्यानंतर पुन्हा गायत्रीचा मानसिक छळ सुरू केला. एक वेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल, पण पदोपदी अपमान नको असं तिचं मन म्हणत होतं. आपल्या या छळवादाबद्दल ती अधूनमधून मोबाईलद्वारे आई वडिलांना सांगत राहायची, पण गेल्या काही दिवसांपासून तिचा मोबाईल जुना झाल्याने तो चालत नव्हता. आई वडिलांशी बोलणं होत नसल्याने गायत्रीच्या मनाची घुसमट होत होते. आपल्या आई वडिलांशी संवाद साधता यावा म्हणून गायत्रीने नवा मोबाईल खरेदी केला. नवा मोबाईल घेतल्याचे सासरी कळतात छळवाद सुरू झाला. तिला घालून पाडून बोलणे सुरू झाले. आत्तापर्यंत तिला सासू सासरे आणि पती यांच्या बोलणे खावे लागत असे.